स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जनतेला केले संबोधित। भारतीय स्वातंत्र्याचा आज 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या हर्ष उत्साहात साजरा केला जातो। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीस बँड पथकाच्या तालावर ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, पोलीस दलातील कर्मचारी, खेळाडू, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले। यावेळी पालकमंत्री मकरंद पाटील यांनी उपस्थित जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शासनाच्या विविध योजनेची माहिती देखील यावेळी दिली। शासन सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्याच्या सोबत असून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले। आज स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन, या दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण अत्यंत अभिमानाचा दिवस साजरा करीत आहोत। हा दिवस आपल्या स्वातंत्र्याचा, राष्ट्रीय अस्मितेचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करणारा दिवस आहे। या प्रसंगी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींना मी विनम्र अभिवादन करतो। ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान युगपुरुष घडवला, त्या जिजाऊंची जन्मभूमी आपल्या बुलढाण्याला लाभली, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींच्या विचारांना पुढे नेणे आणि त्यांच्या अमूल्य कार्याचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। भारताच्या संविधानाने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये दिली। या मूल्यांच्या आधारावर आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून यशस्वीपणानं वाटचाल करत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहे।